नमस्कार मित्र, आपलं कोकण आणि बराचकाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र, आज एक नवीन व्हिडिओ आपण बनवण्यासाठी निघालो आहे आणि तर आपण चाललो आहोत डोलीवर आणि सोबत आहेत अरविंद नाकवा. ओके. आणि तिकडे बाकीची मंडळी सुद्धा निघालेत आता डोलीवर डोलकर दाखवत तुम्हाला. मित्र, ही डोल म्हणजे खाडीतली डोल आहे आणि आमच्याकडची बरीचशी मंडळी डोलीवरचा व्यवसाय करतात, डोलीचा व्यवसाय करतात. आणि इथल्या स्थानिक लोकांना आता म्हणजे पावसाळी एक साधन म्हणजे सगळ्यात रडच्या डोलीचं साधन आहे आणि यासाठी लागणारी मेहनत आपण आपल्या स्वतः बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. डोलीसाठी मध्ये खुटा मारला जातो, त्याला लाग म्हणतात ना, लाग म्हणतात. आणि तो कुठल्या लाकडाचा असतो? शिवरीचा किंवा आयन, शिवर किंवा आयन असतो. आणि हा मधोमध ही खुटा मारला जातो कारण अँकरिंग करून ते अँकर व्हावत जाण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे खुटा मारला जातो डायरेक्ट. आणि त्याला डोल बांधली जाते. आणि हे पावसाळ्याच्या मध्यावर जून जुलैमध्ये काम करतात लागीचं. भांगेल तेव्हा जूनमध्ये, म्हणजे कोणत्याही भांगशीला केलं जातं की कारण पाण्याची लेवल खूप खाली गेलेली असते आणि ते मारण्यासाठी सोपं जातं, म्हणून ते भांगशीच्या दरम्यानच केलं जातं. आणि याला बरीचशी मंडई पण लागतात आणि ती मंडई पावसाळ्या दरम्यान मासेमारी बंद समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे ही मंडई तेव्हा बरीचशी असतात. तेव्हा शक्यतो हे काम पावसाळ्यातच बरीच मंडई करताना मी बघितलेलं आहे. आणि वेळ मिळाला तर आपण नक्कीच तो एक लाग मारण्याचा व्हिडिओ बनवू. आणि आज फक्त आपण बघणार आहोत की डोल लावतात कशी आणि काढतात कशी, त्यासाठी आपण चाललोय. बघूया. जोरीला रे सागराला, काही जोरीला रे सागराला. आता आपण सुरुवात करणार डोली ओढण्यासाठी. याला काय म्हणतात बोलत जाता? याला येडा म्हणतात. येडा ही रस्सी आहे, त्याला येडा म्हणतात. ओके. येडा आहे पण पक्का शान आहे. पक्का शान आहे. ओके. येडा म्हणतात पर पक्का शान आहे म्हणते. जर का आपली जाळी बिली तुटली तर ती जाळी याच्यावर राहते. हा, मागची म्हणजे त्या शेंडीला बांधलेलं असतं, थोडक्यात शेंडीला बांधलेलं असते. मागची जाळीचं जर जाळी तुटली तर मागची जाळी ह्याच्यावर राहते, पुढची जाळी इकडे राहते आपल्या हातात. क्या बात आहे. तर ती जॉईन करण्यासाठी काम येते. हा, जर का हात नसला तर जाळी निघून जाणार, वाहून जाणार. मध्ये हाताशी पण नाही लागणार. तरी पण हा येडा. क्या बात आहे. तरी पण त्याला वेडा म्हटलं. अजून हे लोकेशनसाठी आपण ही लावतो ना कॅन. हा, हे वरती तरंगत राहायला पाहिजे. आपल्याला आपली डोल भेटली पाहिजे, त्यासाठी एक तरंगत राहण्यासाठी कॅन बांधले जातात किंवा हा थर्माकोलचा एक गुच्छा बांधला इकडे है ना. नाहीतर वरती राहणार आणि खाली जी हेटी बोलतात त्याला दगड असतो, तो खाली जाणार. ओके. मग तो पसरला जाणार. ओके. मग डोलीचं तोंड उघडण्यासाठी जर तो दगड नसला तर तोंड उघडणार. तरी पण आकार असा असतो व्ही टाईप. हा, व्ही टाईप. म्हणजे त्यात मासे आतमध्ये जाऊन हे होतात. ओके. ही आता ओटाची करंट आहे. आपण आता ओटाची पण डोल लावलेली आहे ना. ओटाची लावलेली आहे आणि भरतीची परत लावून जाणार आपण. नाही, आज नाही भरती लावणार आहे. एका माणसाच्यानं काम होतंय. एका माणसाचे जर झेपवलं तर होतं, नाहीतर नाही होत है ना. नाहीतर 2 माणसं कंपल्सरी लागतात. 2 माणसं कंपल्सरी लागतातच. पण थोडक्यात 2 माणसाचं काम आहे. पण शेवटी कसं आहे, एकट्याने केलं तर एकट्याने पण होतंय. पण पण तेवढे कष्ट जास्त करावे लागतात. जास्त आहे.
कारण आता आम्ही जेव्हा इकडनं आलो त्यावेळेस म्हणजे ओटाचा करंट असल्यामुळे आमच्या होडका जो होता, पगार जो होता, वाहत पण होता आणि तेवढ्या जोरात वळवणे की त्यांना दररोजची प्रॅक्टिस आहे म्हणून त्याला शक्य झालं. आपल्याचं काम नाही ते. पाणी फास्ट चालतंय. आता पाणी समुद्राकडे चाललं म्हणजे ओटी आहे. ही वाशिष्ठी खाडी आणि आता समुद्राकडे पाणी चाललंय. ओटी असल्यामुळे पाण्याला करंट फुल आहे. आपल्या खाडीला भरपूर करंट असतो असं ऐकलंय. या खाडीला करंट जास्त आहे. पाणी जरी का खाडी ओंड आहे तरी पण करंट जास्त आहे. जर का अजून जर खाडी कमी असते डीप मध्ये तर अजून करंट लागला असतो. आता तरी पण किती डीप आहे खाडी आपली? तरी पण आता 12 मीटर डेप्थ आहे. 12 वावा खाली आहे. 12 वाव खाली पाणी आहे. अजून पाणी आहे तिकडे बाहेरच्या साईडला. ते आता आपण जे हाव इथे 6 वाव आहे. 6 वाव पाणी इथे म्हणजे मधोमध बरोबर 12 वाव पाणी आहे. 12 वाव पाणी. एवढे डेप्थ आहे ही खाडी. ओके. आता आपल्याला ओटी चालू झाली आहे ना आणि पाण्याला करंट आपल्याला दिसतोय बघा ना. हा करंट इकडं फुल दिसतोय. इकडे पण बघा तुम्हाला पाणी वाहण्याचे करंट म्हणजे पाणी वाहण्याचे जो प्रवाह आहे तो किती जोरात आहे तो पण बघा. ह्या बुजाजवळ पण बघा, ह्या कॅनजवळ बघा किती पाणी जोरात वाहत आहे ते. आणि आता ही ओटी आहे. आता ओटी संपल्यानंतर भरती जेव्हा फरेल तेव्हा सवार म्हणतात. सवार म्हणतात तेव्हा काय पाणी शांत होतं. म्हणजे त्याला आता खाली पण जायचं नाही, वरती पण जायचं नाही, त्याला सवार म्हणतात. आणि तेव्हा आपल्याला डोली ओढायची. तेव्हा मग भरतीची डोल लागते. भरती डोल लागते. ओके. सवार झाल्यावर मित्रो लाग एक मारून जमत नाही तर दोन्ही लाग. हा इकडे पण लाग आहे आणि इकडे पण लाग मारले. कारण करंट ह्या खाडीला एवढा आहे की कधी कधी ती लाग उपटून सुद्धा जाळी वाहून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे 2 मारले जातात. एखादी उपटली, समजा इकडची उपटली तर इकडच्या लागीवर जे जाळ असते म्हणजे डोल असते ती थांबून राहते. म्हणजे निदान नुकसान तरी होत नाही. बरे मच्छी नाही मिळाली पण जाळ्याचं नुकसान होत नाही. मित्र आता आपण सुद्धा आपली जाळी खेचायला सुरुवात करतोय. ओके. याला काय म्हणतात? याला म्हणतात तोरण. या रशीला तोरण म्हणतात. या रशीला तोरण म्हणजे या रशीला खाली जी जाली बांधलेली आहे ते मेन पुढचं तोंडाचं ठिकाण असतं. ओके. 2 ज्योती इकडे बांधलेली आहेत. ओके. ज्योती बोलतात त्याला. ओके. 2 ज्योती याला बांधलेली आहेत. ते आता आपण खेचल्यावर ते ज्योती वरती येणार. असं असतं. असं खेचायचं. आली वरती त्याला म्हणतात ज्योती. ज्योती बांधितली. दुसरी ज्योती. 4 ज्योती असतात. ओके. एक खालचं एक वरचं हो या साईडचं. ठीक आहे जाऊ दे. हेटी आणि फरा. हे एकत्र आता ओढायचे. आता ही 2 एकत्र येणार.
मांगा बसे पाहिजे ना. हा पुढे आता नको होतं घ्या. मागची डोल दिसली तुम्हाला डिस्टर्ब नाही नव्हतं काय. नाही ना मग होते अशी डोल दिसली. अशी दिसेल डोल. तरी आता जाळी दिसते आपल्याला मागे आणि आता खेचायची आपल्याला. आली शिंगाली खाली शिंगाली शिंगटी गावले आहे मजबूत. खाली साईड आहे क्या बात आहे. ते बाहेरनं एक्स्ट्रा लावले काय. घरनं एक्स्ट्रा लावायचं म्हणजे ती एक्स्ट्रा खायला आहे ना. आतला मासा खायला येते ते. हा आत गावलेला मावरा खाय ही हा मच्छी बाहेरची मच्छी येते. बाहेरची मच्छी येते ती या एक्स्ट्रा घालून घालतो. क्या बात आहे. सुपर. आता पाका टाकून द्यायचा. ते बोला. आता आपण गाणी खेचली येते. गाणी खेचल्याच्या नंतर ही दुसरी मासे असतात ते मच्छी खायसाठी इथून जवळ येतात. त्यांना मच्छी आपण टाकत नाही. ती मच्छी जाते हे करत असतो आपण. त्याच्यानंतर आपण गळाला एक चांगली मच्छी लावून टाकितली ती मच्छी परत गळाला फसते आपल्या. हे बघा शिंगटीचा काटा मित्र भरपूर डेंजर असतो, विषारी असतो. त्यामुळे मोडणे काटा मोडण्याची पद्धत एकदम बघायची. मस्तपैकी एक सळी पोकळ सळी टाकले, पाईप टाकले बारीक आणि त्याच्यात घातल्यामुळे हाताला पण लागत नाही आणि इझी काटा मोडला जातो. मस्त.
मिक्स आहे, कोळंबी पण आहे, कोळंबी आहे. अजून निवड असेल झाड, निवड म्हणजे काही वेगळी गाडी असते ती वेगळी करतात आणि विकायला येणार. लाया पण काय बोलते यार, हे गरवणारे आहेत, शिंगाले गरवत आहेत, घरी टाकून येतात. आला तो मग जाम करतो, जा समोर जातो बघ पुढचं बुजावालो. हा नाही बरोबर, आपलं विशू मोरे आहे. माझी दोन ओढीचे आहे. रात्री डोल कुठे आली इकडे मित्र, एक डोल ओढून झाले, दुसरी डोल लावले, म्हणजे मेहनत अपाट करतात. कारण एका टायमाला एका संमतीला 2 डोली लावायच्या आणि तेवढी मेहनतीने ओढायचं. खूप कष्ट करावे लागतात मच्छीसाठी, लागण्यात ताकद तुम्ही बघताय. मित्र, ही डबल डोल होती आणि डोल मांडली नाही बरोबर ना, आणि वरती आली आणि उलटी फिरली, बसून राहिली, आणि त्यात म्हणजे केलेली मेहनत पूर्ण वाया गेली आणि त्यात काही मच्छी नाही मिळाले. कशामुळे झाली आहे? हे आपण लावून गेलो ना, वरून असं पाणी चालू असतं, खालून येईल असे वरती असते, त्याच्यामध्ये वरती येते, ते आपल्याला समजून येत नाही. ते आपल्याला वाटतं की जागी बरोबर लागली आहे, जेव्हा आपण ओढायला येतो तेव्हा ही परिस्थिती आहे. अरे यार, आता फायदा काय नाही आणि फुकटची मेहनत. दुसरी डोल पूर्णतः फेल गेली आणि आता पाणी म्हणजे संमती झाली बघा. पाण्याचा प्रवाह मगाशी किती होता आणि आताचा प्रवाह बघा, एकदम शांत झालेलं पाणी. अजून थोडासा प्रवाह ओटीच्या दिशेने आहे, थोड्या वेळात एकदम पाणी पूर्ण शांत होईल. उलटी फिरेल तो. फायनली आपण आता डोलीवरनं घरी चाललो आहे आणि थोडासा उशीर झाला, कारण दुसरी डोली जी चांगली गुतावली होती, म्हणजे अडकली होती आणि मांडली नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याचं नुकसानच झालं. केलेली मेहनत पूर्ण वाया गेली. आणि हा तुम्हाला डोलीवरचा हा एक्सपिरियन्स कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.
ठीक आहे मोरदाना काढे काय झालं तुला अरे काय उलटी फिरली होती दोन उलटी नाही फिरेल येतच आमचं